नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकातील सेशन 7 मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. या अगोदर आपण 1 ते 6 सेशनमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहिले आहेत. त्यामध्ये 1 ते 3 या सेशनमध्ये पर्सनॅलिटी टाइप्सच्या संबंधित शब्द पाहिलेले आहेत आणि 4 ते 6 सेशनमध्ये डॉक्टरशी संबंधित शब्द पाहिले आहेत आणि इथून पुढच्या 7 ते 10 सेशनमध्ये विविध प्रॅक्टिशनर्स म्हणजे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबद्दलचे शब्द पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. म्युज्ड, MUSED, म्युज्ड म्हणजे विचारमग्न झाला. कटिंग, CUTTING, कटिंग म्हणजे कापणे किंवा तयार करणे. एक्झिस्टन्स, EXISTENCE, एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. प्रिमिटिव्ह, PRIMITIVE, प्रिमिटिव्ह म्हणजे आदिम किंवा सुरुवातीचा. व्हॉटएव्हर, WHATEVER, व्हॉटएव्हर म्हणजे जे काही. ओरिजिनल, ORIGINAL, ओरिजिनल म्हणजे मूळचा. गेनफुल, GAINFUL, गेनफुल म्हणजे फायदेशीर किंवा उत्पन्न देणारा. अदरवाईज, OTHERWISE, अदरवाईज म्हणजे अन्यथा किंवा वेगळ्या प्रकारे. कॉन्ट्रीब्यूट, CONTRIBUTE, कॉन्ट्रीब्यूट म्हणजे योगदान देणे. एक्सप्लोअर, EXPLORE, एक्सप्लोअर म्हणजे शोध घेणे. ऑक्युपेशन्स, OCCUPATIONS, ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय किंवा नोकऱ्या. वर्बल, VERBAL, वर्बल म्हणजे तोंडी किंवा भाषिक. बिहेवियर, BEHAVIOR, बिहेवियर म्हणजे वर्तन किंवा वागणूक. प्रॅक्टिशनर, PRACTITIONER, प्रॅक्टिशनर म्हणजे व्यावसायिक किंवा सराव करणारा. मिस्ट्रीज, MYSTERIES, मिस्ट्रीज म्हणजे गूढ गोष्टी. सर्टन, CERTAIN, सर्टन म्हणजे काही विशिष्ट किंवा ठराविक. ॲडजस्टेड, ADJUSTED, ॲडजस्टेड म्हणजे जुळवून घेतलेले किंवा सुसंगत केलेले. इनमेट्स, INMATES, इनमेट्स म्हणजे बंदिवान किंवा संस्था वसतिगृहातील रहिवासी. कंटेंटेड, CONTENTED, कंटेंटेड म्हणजे समाधानी. लायसन्स, LICENSE, लायसन्स म्हणजे परवाना. थेरपी, THERAPY, थेरपी म्हणजे उपचार पद्धती. कॉन्फ्लिक्ट, CONFLICTS, कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे संघर्ष किंवा मतभेद. प्रॅक्टिशनर, PRACTITIONER, प्रॅक्टिशनर म्हणजे व्यावसायिक किंवा सराव करणारा. फिजिशियन, PHYSICIAN, फिजिशियन म्हणजे वैद्यकीय डॉक्टर. सायकॅट्रिस्ट, PSYCHIATRIST, सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसिक रोग तज्ज्ञ. सायकोलॉजिस्ट, PSYCHOLOGIST, सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसशास्त्रज्ञ. टेक्निक्स, TECHNIQUES, टेक्निक्स म्हणजे तंत्र किंवा पद्धती. बेटर, BETTER, बेटर म्हणजे अधिक चांगले. रिप्रेशन्स, REPRESSIONS, रिप्रेशन्स म्हणजे दडपलेल्या भावना. इनसिक्युरिटीज, INSECURITIES, इनसिक्युरिटीज म्हणजे असुरक्षितता. नर्वस टेन्शन्स, NERVOUS, नर्वस. TENSIONS, टेन्शन्स. नर्वस टेन्शन्स म्हणजे मानसिक तणाव. कन्सिस्टिंग, CONSISTING, कन्सिस्टिंग म्हणजे बनलेले असणे. इंटरप्रेट, INTERPRET, इंटरप्रेट म्हणजे अर्थ लावणे. युज्युअली, USUALLY, युज्युअली म्हणजे नेहमीप्रमाणे. फ्रिक्वेंट, FREQUENT, फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार. सायकोअनालिस्ट, PSYCHOANALYST,
सायकोअनालिस्ट म्हणजे मानसिक विश्लेषक. डेंटिस्ट, DENTIST, डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्य. डेंटिस्ट दाताच्या डॉक्टरला म्हणतात. ऑर्थोडॉन्टिस्ट, ORTHODONTIST, ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे दात सरळ करणारा तज्ज्ञ. प्रिस्क्राईब, PRESCRIBES, प्रिस्क्राईब म्हणजे सुचवतो. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्याला डॉक्टर टॅबलेट्स किंवा औषध लिहून देतात एका कागदावर, त्याला प्रिस्क्राईब म्हणतात. ग्लासेस, GLASSES, ग्लासेस म्हणजे चष्मा. ॲक्युरेट, ACCURATE, ॲक्युरेट म्हणजे अचूक. ग्राइंड्स, GRINDS, ग्राइंड्स म्हणजे घासतो किंवा शिजवतो. लेन्सेस, LENSES, लेन्सेस म्हणजे भिंगे. बरेच जण चष्मा वापरण्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. ते निळ्या किंवा ग्रे कलरचे असतात. स्पेसिफिकेशन्स, SPECIFICATIONS, स्पेसिफिकेशन्स म्हणजे विशेष तपशील किंवा मापदंड. ऑप्टोमेट्रिस्ट, OPTOMETRIST, ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे डोळ्यांची दृष्टी तपासणारा तज्ज्ञ. ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, OPHTHALMOLOGIST, ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे नेत्ररोग तज्ज्ञ. ऑप्टिकल, OPTICAL, ऑप्टिकल म्हणजे प्रकाश किंवा दृष्टी संबंधी. ऑप्टिशियन, OPTICIAN, ऑप्टिशियन म्हणजे चष्मा बनवणारा व्यावसायिक. ओरिजिनेटेड, ORIGINATED, ओरिजिनेटेड म्हणजे उद्भवले किंवा सुरुवात झाली. ड्रगलेस, DRUGLESS, ड्रगलेस म्हणजे औषधांशिवाय. येथे ड्रग्स म्हणजे औषधे असा याचा अर्थ होतो. प्रोसिजर्स, PROCEDURES, प्रोसिजर्स म्हणजे प्रक्रिया किंवा उपाय. थिअरी, THEORY, थिअरी म्हणजे सिद्धांत. इलनेस, ILLNESS, इलनेस म्हणजे आजार किंवा रोग. अनड्यू, UNDUE, अनड्यू म्हणजे अनावश्यक किंवा अत्याधिक. डिस्प्लेस्ड, DISPLACED, डिस्प्लेस्ड म्हणजे हलवलेले किंवा विस्थापित. वेसल्स, VESSELS, वेसल्स म्हणजे वाहिन्या. येथे वेसल्स या शब्दाचा अर्थ रक्तवाहिन्या असा होतो. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रक्तवाहिन्या असतात. उदाहरणार्थ ब्लड वेसल्स. प्रिव्हिलेजेस, PRIVILEGES, प्रिव्हिलेजेस म्हणजे विशेष अधिकार किंवा सवलती. ऑस्टिओपॅथ, OSTEOPATH, ऑस्टिओपॅथ म्हणजे हाडे व स्नायूंशी संबंधित उपचार करणारा तज्ज्ञ. आर्टिक्युलेशन्स, ARTICULATIONS, आर्टिक्युलेशन्स म्हणजे सांधे किंवा सांध्यांची हालचाल. मेंटेनन्स, MAINTENANCE, मेंटेनन्स म्हणजे देखभाल. स्ट्रक्चरल, STRUCTURAL, स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक. फंक्शनल, FUNCTIONAL, फंक्शनल म्हणजे कार्यक्षम. कन्सिस्ट, CONSTISTS, कन्सिस्ट म्हणजे यामध्ये समाविष्ट आहे. मॅनिप्युलेटिंग, MANIPULATING, मॅनिप्युलेटिंग म्हणजे हालचाल करणे किंवा हाताळणे. आर्टिक्युलेशन्स, ARTICULATIONS, आर्टिक्युलेशन्स म्हणजे सांधे. कॉलम, COLUMN, कॉलम म्हणजे मणक्याचा कणा. लीगली, LEGALLY, लीगली म्हणजे कायदेशीररित्या. अकॅडेमिक, ACADEMIC, अकॅडेमिक म्हणजे शैक्षणिक. पॅरलल, PARALLEL, पॅरलल म्हणजे समांतर. कायरोप्रॅक्टर, CHIROPRACTOR,
कायरोप्रॅक्टर म्हणजे हाडांवर उपचार करणारा तज्ज्ञ. मायनर MINOR मायनर म्हणजे किरकोळ. एल्मेंट्स AILMENTS एल्मेंट्स म्हणजे आजार. कॅल्युसेस CALLUSES कॅल्युसेस म्हणजे कडक जाड त्वचा. येथे कॅल्युसेस शब्दाचा अर्थ पायाची कडक जाड त्वचा असा आहे. ब्यून्स BUNIONS ब्यून्स म्हणजे बोटाजवळील सूज. येथे ब्यून्स शब्दाचा अर्थ पायाच्या बोटाजवळील सूज असा आहे. फॉलन आर्चेस FALLEN फॉलन ARCHES आर्चेस फॉलन आर्चेस म्हणजे पायाचा वाकलेला भाग. सर्जरी SURGERY सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया. पॉडायट्रिस्ट PODIATRIST पॉडायट्रिस्ट म्हणजे पायांचे डॉक्टर. ॲनलायझेस ANALYZES ॲनलायझेस म्हणजे विश्लेषण करतो. कॅरेक्टर CHARACTER कॅरेक्टर म्हणजे स्वभाव. पर्सनॅलिटी PERSONALITY पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. ॲप्टिट्यूड APTITUDES ॲप्टिट्यूड्स म्हणजे कौशल्य किंवा प्रवृत्ती. ऑफन OFTEN ऑफन म्हणजे अनेकदा. ऑफन या शब्दाचा उच्चार बरेच जण ऑफ्टन पण करतात. ते दोन्हीही उच्चार बरोबर आहेत. अपॉन UPON अपॉन म्हणजे वर किंवा संबंधित. व्हेरीफाय VERIFY व्हेरीफाय म्हणजे पडताळणी करणे. ऑथेंटिसिटी AUTHENTICITY ऑथेंटिसिटी म्हणजे खरी ओळख किंवा प्रामाणिकपणा. रिटन WRITTEN रिटन म्हणजे लिखित. ग्राफोलॉजिस्ट GRAPHOLOGIST ग्राफोलॉजिस्ट म्हणजे हस्ताक्षर अभ्यास करणारा तज्ज्ञ. फायनान्शियल FINANCIAL फायनान्शियल म्हणजे आर्थिक. एल्डरली ELDERLY एल्डरली म्हणजे वृद्ध किंवा वयोवृद्ध. जेरॉन्टोलॉजिस्ट GERONTOLOGIST जेरॉन्टोलॉजिस्ट म्हणजे वृद्धांच्या समस्यांचा अभ्यास करणारा तज्ज्ञ. धन्यवाद.